स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस दलामध्ये जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर 15,000 पदांसाठी या ठिकाणी भरती करण्यास शासनातर्फे मान्यता मिळाली आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर आता महाराष्ट्र राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे आणि ही मान्यता मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे। तर अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले, संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासह सांगणार आहे। कोणकोणत्या जागा किती असणार आहे, जसे की महाराष्ट्र पोलीसमध्ये यामध्ये शिपाईच्या किती जागा असणार आहे, नंतर बँड्समॅनची किती जागा असणार आहे, अशा सर्व तुम्हाला ठिकाणी जागा डिटेलमध्ये मी सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण भरपूर विद्यार्थी म्हणतो की सर पोलीस भरतीबाबत काही अपडेट आली का। तर विद्यार्थी मित्रांनो, कालच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा, आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या, कारण की पोलीस भरतीबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता आपण जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये तब्बल 15,000 मेगा भरती याने होणार आहे। म्हणजेच काय, तर महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 15,000 पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला असून यामुळे हजारो तरुणांचे स्वप्न पूर्ण होणार आहे। कारण की तब्बल जवळजवळ 15,000 पदांची ही भरती असणार आहे, मोठी भरती आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी तयारी लागायचं आहे। कालच हा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। आता सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। मग तुम्हाला सर्व फॉर्म भरण्यासाठी सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे। तुमचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिले जाणार आहे। दुसरी गोष्ट, मी स्वतः तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स आणि संपूर्ण अभ्यासासाठी जे मटेरियल लागतं त्याची संपूर्ण PDF मटेरियल तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर पटापट ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा की सर माझं नाव रोहन आहे, सर माझं नाव साक्षी आहे, सर माझं नाव ऋतुजा आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं आहे। जे तुमचं नाव असेल XYZ ते नाव तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे आणि तुम्हाला फक्त लिहून पाठवायचं आहे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार आहे फॉर्म भरण्यासाठी। दुसरी गोष्ट, तुम्हाला स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्सही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तर पटापट सर्वांनी कमेंट करा की कोणकोणत्या विद्यार्थ्याला फॉर्म भरायचे आहे। ज्या मुलींना किंवा ज्या मुलांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी त्यांचं नाव आणि फॉर्म भरायचे की लिहून पाठवा, तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे। पुढे बघ काय सांगितलेलं आहे, तर यामुळे हजारो तरुणांची जी स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार आहे। मंगळवार 12 ऑगस्ट रोजी तुम्ही जर बघितलं कालची जी अपडेट आहे मित्रांनो, काल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंगळवार 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 4 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। आता हे 4 जे महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय हा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 15,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे, यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। पुढे बघा, महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे मित्रांनो 15,000 पदे भरण्यात येणार असून त्याकरिता सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। तुम्ही बघू शकता सन 2024 आणि 25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। आता तुमची पोलीस भरतीला कोणताही अडथळा नाही आहे, तुमच्या पोलीस भरतीची जाहिरात आता लगेच या ठिकाणी येणार आहे। पुढे बघा, या भरतीमध्ये सन 2022 आणि सन 2023मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे। तसेच भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे। तुम्ही बघू शकता, तुम्ही जर बघितलं तर ज्या मुलांनी वयोमर्यादा देखील ओलांडलेली आहे अशा उमेदवारांनासुद्धा एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे। पुढे बघा, राज्याच्या पोलीस दलामध्ये सन 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे। म्हणजे संपूर्ण रिक्त जागांचा आढावा घेऊन ही पदभरती केली जाणार आहे। 2024च्या रिक्त जागा आणि 2025मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती होणार आहे। पुढे बघा, आता कोणकोणत्या जागा किती असणार आहे, कोणकोणत्या पदासाठी किती पद भरती असणार आहे। तर मित्रांनो बघा, भरण्यात येणारी पदांची संख्या दिली आहे। तर पहिलं पद आहे पोलीस शिपाई, यासाठी सर्वात जास्त जागा आहेत, 10,908 जागा ह्यासाठी। तुम्ही बघू शकता 10,908 जागा ह्यासाठी आहे। त्यानंतर बघा, पुढचं पद आहे पोलीस शिपाई चालक, यासाठी 234 जागा असणार आहेत। नंतर बघा, तिसरं पद आहे बँड्समन, यासाठी 25 जागा असणार आहे। नंतर बघा, सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी किती जागा आहेत, तर 2,000
393 जागा या ठिकाणी आहेत आणि कारागृह शिपाईसाठी 554 जागा आहेत. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे आहे. जर का तुम्हाला पोलीस शिपाई चालकसाठी भरायचे असेल तर कमेंट करा की सर मला पोलीस शिपाई चालकसाठी फॉर्म भरायचा आहे. आणि जर का तुम्हाला पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचे असेल तर 10,908 जागा आहे. तर कमेंट करा की सर मला पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचे आहे, माझं नाव आहे. तर तुम्हाला मी सर्व फॉर्म भरण्यासाठी मदत फ्रीमध्ये करणार आहे. तुमचं फॉर्मही भरून दिलं जाणार आहे आणि स्टडी मटेरियल PDF मटेरियल सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. जर का तुम्हाला बँड्समॅनसाठी भरायचे असेल तर कमेंट करा सर मला बँड्समॅनसाठी भरायचे आहे. जर का तुम्हाला सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी फॉर्म भरायचे असेल तर कमेंट करा सर मला सशस्त्र पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरायचा आहे. आणि कारागृह शिपाईसाठी जर भरायचे असेल तर कमेंट करा की सर मला कारागृह शिपाईसाठी भरायचे आहे, कारण की 554 जागा त्यामध्ये सुद्धा आहेत. पुढे बघा, पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येत असून त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार, प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. म्हणजेच परवानगी मिळाली आहे, आता कोणताही अडथळा नाही आहे. पुढे बघा, सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासांकरिता निधी. सोलापूर पुणे मुंबई हवाई महामार्गासाठी उडान योजनेच्या धर्तीवर 1 वर्षासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट तुम्ही जर बघितलं त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य आणि साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयांची वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. यासोबतच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जमीनदारांबाबतच्या अटी आणि शर्तींमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळांना देण्यात येणाऱ्या शासन हमीस 5 वर्षाची मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. निर्णयामुळे लघु उद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार असून प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे. तर असे महत्त्वाचे निर्णय कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे आणि ह्या निर्णयांपैकी तुम्हाला सर्वात आवडलेला निर्णय असेल की पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सर्व विद्यार्थ्यांना आवडला असेल, कारण की हा निर्णय तुमच्या हिताचा आहे, म्हणून तुमची पोलीस भरती आता सुरू होणार आहे. अतिशय दमदार अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, तयारी चालू ठेवा. तुम्हाला मी संपूर्ण स्टडी मटेरियल, PDF मटेरियल, सर्व नोट्स, ग्राउंडची प्रॅक्टिससाठी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. फक्त कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की पोलीस भरतीबाबत तुम्हाला मी सर्व अपडेट या चॅनलवरती फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो आणि सर्वात अगोदर देत असतो, म्हणून प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर असे विद्यार्थी की त्यांना डाऊट आहे की मी पोलीस होणार की नाही होणार. तर तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काय जर का तुमचा अभ्यास चांगला असेल आणि जर का तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही नक्की पोलीस होणार आहात. कारण की जर तुमचा अभ्यास चांगला असेल आणि ग्राउंडची जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्ही हमखास पोलीस होणार आहात. कारण की तुम्ही जर बघितलं तर पोलीसचा जो पेपर असतो तो सुद्धा देखील एवढा हार्ड नसतो. तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही जर का चांगला अभ्यास केला तर तुम्हाला सोपंच जाणार आहे. पण जे विद्यार्थी अभ्यास करत नाही त्यांना तो पेपर हार्ड वाटतो. म्हणून जर का तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हा पेपर इझी वाटेल. बाकी जर तुम्ही बघितलं तर तुम्हा सर्वांना ग्राउंडची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करावीच लागणार आहे, कारण की ग्राउंड खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ग्राउंड तुम्हाला करावंच लागणार आहे. त्यासाठी तुम्ही डेली या ठिकाणी रनिंग करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुमचा सरावसुद्धा चांगला होऊ शकेल. आणि अभ्यासाची तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.